पूर्व मुख्यमंत्री तथा कांग्रेस के वरिष्ठ नेता अशोक चौहान ने कांग्रेस की सदस्यता से इस्तीफा दे दिया है। वहीं इस इस्तीफे को लेकर विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया में क्या कहा, देखते हैं इस खबर में। राज्य के पूर्व मुख्यमंत्री तथा कांग्रेस के वरिष्ठ नेता अशोक चौहान द्वारा कांग्रेस की सदस्यता से राजीनामा दिए जाने के कारण हर तरफ हड़कंप मच गया है और इस राजीनामा को लेकर तमाम तरह की अटकलें लगाई जा रही है कि अशोक चौहान का अगला कदम अब क्या होता है। इसकी ओर सभी की निगाहें लगी हुई हैं। वहीं इस संदर्भ में कांग्रेस के पूर्व मंत्री तथा वर्तमान में विरोधी पक्ष नेता विधायक विजय वडेट्टीवार से जब मीडिया प्रतिनिधियों ने इस संबंध में सवाल पूछा तो उन्होंने कहा कि इस संबंध में मुझे भी अभी जानकारी नहीं है और यह निर्णय काफी धक्कादायक है और उनसे इस संदर्भ में मेरी अभी तक चर्चा नहीं हुई है। मैं 2007 से उनके साथ काम कर रहा हूं। तो सुनिए इस संबंध में उन्होंने आगे और क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। राजीनामा धक्कादायक आहे। अचानक का निर्णय घेतला याच्यामागचं कारण अजूनही स्पष्ट नाही। त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहिती आहे, माझ्याशी चर्चा तशी कुठलीही झाली नाही। म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले 2007 पासून आज 16 वर्ष झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतोय। त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे, एक नाही दोनदा काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि कदाचित त्यामुळेच अनेक वावड्या उठल्यात की ते गेले की वडेट्टीवार जातील त्यांना जोडून। यामध्ये काही तथ्य नाही। मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे, त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील, पण मधामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्या मागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती, पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाहीत। त्यामुळे तो चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे। पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीने हे पक्ष फोडण्याचं काम, माणसं नेते पळवण्याचं काम भाजपा करते आहे, तर मला वाटतं की मतदान रूपी राजा, मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फाडाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे, वैतागला आहे आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवेल हा मला विश्वास है। अब देखना यह है कि महाराष्ट्र की राजनीति किस ओर करवट बदलती है, क्योंकि लगातार काफी उलटफेर महाराष्ट्र की राजनीति में हो रहा है। इसकी ओर सभी की निगाहें लगी हुई हैं। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।